कलश देवता दोन महा तीनदा डोक्यात अक्षरा करायच्या शेंडीवर आवानार्थी अक्षराम समर्पयामी कलश देवता दोन महा आगमनार्थी अक्षराम समर्पयामी कलश ईश्वर वरदे संयोगी जय देवी गणपती माता तुझे से तारी समले परंतु न बोले काही साई विवाद करता कोई रूप गणपती बाप्पा मंगलमूर्ती सदा सर्वदा योग पूरा मुझे कारणी देह माझा पडावा रघुनायका गणेश याता जय जय रघुवीर समर्थ प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरून बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषमी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत साजिरे माता शेंदूर पाजरे वरवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुख वासुदेव कविले या मोरयाला स्मरे मोर्या मोर्या विबाळताने तुझी सेवा कृपाय धाणे अन्याय माझे कोट्यात कोटी मोरेश्वरा तू गाव कोटी कैलास राणा शिवचंद्र मोडी वडिंद्र माता मुकुटी धरावी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुलवीन शंभो मनपूर्णकारी जागा शिवानी मनदाय माझे राजा ठिकाणी वितो मस्तका ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवाः स्थानि धर्माणि प्रथमान्या सन्त देवनाकं महिमान सदत्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे सवे कामान काम कामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं बहुचरं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमस्या वायुशान्तादा परार्धात् पृथिवे समन्तपर्यन्ताया एकदा निधिपदक्तेशस्लोको विदितो मरुतस् परिवेष्टानो मरुतस्य वसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नमस्कार मित्रांनो, मी आहे अखिल खोताचीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। नुकतंच ह्या मंडळाला 100वे वर्षात ते पदार्पण करतात आहे आणि माझ्याबरोबर हे सगळे तुम्ही कार्यकर्ते बघतात आहे। जीवाचं रान करून अक्षरशः 100 वर्ष इथपर्यंत त्यांनी आणलेली आहेत। मित्रांनो, हा उत्सव टिकवण्याचं कारण म्हणजे हा इकडचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसाची रात्र करून हा आपला उत्सव कसा पार पडता येईल ह्याच्यासाठी एक असलेला ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न। 100 वर्ष आतापर्यंत या खोताची वाडीने गोविंदामध्ये पण त्यांना आता 100 वर्ष झाली आणि त्याचबरोबर श्री आपल्या गणरायाचं आज त्यांचं पाठपूजन आहे, त्यांचे पण आज 100 वर्ष झालेत। तर आपण बोलूया कार्यकर्त्यांची, इकडचे जे आपले अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। काका नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? मी संतोष मोगरे, अध्यक्ष। 100 वर्ष झालेत आपल्या मंडळाला,
इथपर्यंत हा उत्सव आपण आपले सगळे आता आजी माजी कार्यकर्ते सगळे सर्वांना एकत्र आले, कसा इथपर्यंत आणून ठेवलाय तुम्ही हा कार्यक्रम? म्हणजे सर्वांची साथ, सर्व धर्मीय लोक इथे राहतात. त्या सर्वांवर घेऊन आम्ही एक उत्सव साजरा करतो मोठ्या आनंदाने. ही सर्व व्यवस्थित आपापल्यापर्यंत काम करत असतात. आपला कामधंदा सांभाळून आपल्या पद्धतीने ते लोक काम करत असतात. मंडळाने खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. आर्थिक असते, आर्थिक दळणवळण, परत प्रत्येकाचं मॅनेजमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल काय सांगाल? आर्थिक परिस्थिती म्हणजे आमची वाडी खूप आतमध्ये आमचा गणपती उत्सव असतो आणि बाहेरून आम्हाला ते सर्व जमा करेपर्यंत खूप कठीण परिस्थितीतून जायला लागतं. पण अशा पण परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन खूप मोठ्या उत्सवात साजरा करतात. आजूबाजूची आपण बघतो की प्रत्येक मंडळ आहे, त्यांचे गणपती पण आहे, पण खरं म्हणजे आपल्या गणपतीचा जो मान आहे आणि आपल्या इकडचे सगळे कुटुंबीय आहे, जेव्हा एकत्र येऊन 10 दिवस ते मनोभावेने जी पूजा करतात, ते वातावरण कसं असतं त्याबद्दल सांगा. खूप सुंदर असतं. सर्वांनी आपापल्याप्रमाणे जाम मेहनत करत असतात आणि मूर्ती आमची पूर्ण पूजेची असते. त्यामुळे ते विसर्जन टीम आमची त्यावर जास्त प्रयत्न करते की ते म्हणजे आपण कसं म्हणतो पद्धत पूर्ण त्या मूर्तीचं विसर्जन कसं होईल ते त्याच्यावरती जास्त कामांचं असतं. कारण का इतर मूर्तीसारखी आमची मूर्ती कुठे त्या वाळूवरती दिसत नाही. आमची मूर्ती पूर्णपणे पाण्यात, कारण का आमची मूर्ती पूर्णपणे ह्याची असते, पूजेची असते आणि ती मूर्ती पूर्णपणे आम्ही त्याचं विसर्जन करतो. कुठेही मूर्ती आज 25 व 30 वर्ष आली आमची मूर्तीची हाईट वाढवली आहे, पण एकही वर्ष आमची मूर्तीची ते कुठेही अशी पडलेली वगैरे दिसत नाही. म्हणजे त्याप्रमाणे सर्व आपापली मेहनत विसर्जन करून त्या मूर्तीचं पावन ते आहे ते राखतात. ओके. आता पाठपूजन तर आपला संपन्न झालेला आहे, पण आता इथे खरी परीक्षा आहे, ती म्हणजे कलेक्शन करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण बघतोय 2026 मध्ये महागाई तर वाढली आहे, पण ह्यामध्ये मंडळ कुठल्या एक सातत्याचा प्रयत्न करणार आहे की खरं म्हणजे हेही वर्ष आमचं ह्या सगळ्या प्रवाहामध्ये सरू दे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या स्वतःच्या खिशावर जोर टाकलाय. ते जेवढं जमेल तेवढे आपल्या खिशातून पैसे काढायचा प्रयत्न करतात. लोकांना त्रास देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला त्रास देऊन हा उत्सव साजरा करतात. आपण शेवटचा माझा प्रश्न, आतापर्यंत ही जी गणरायाची जी मूर्ती आहे पूर्ण इको फ्रेंडली आहे, हो. एक पर्यावरणपूरक एक संदेश पण आपल्या मंडळाने दिले, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, उत्सव साजरा करताना थोडे आपले मुलं पण आता कमी कमी होत चालले आणि यंग पिढी इकडे थोडंसं लक्ष द्यायला कमी पडते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण POPची मूर्ती केली तर ते एवढं उचलून आत नेतील की नाही शक्यता हे आहे, शक्यता आहे, भौगोलिक परिस्थिती. मग ह्याच्या पुढे जरी कमी मुलं असेल तर ती इको फ्रेंडली मूर्ती ते लोक पाण्यात पूर्णपणे नेऊ शकतात कमी लोकांमध्ये पण. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पाऊल उचलला. माझा आता एकदम शेवटचा प्रश्न, ह्या वर्षी 2026 मध्ये अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अख्ख्या महाराष्ट्राला ह्या गणेशोत्सवाबद्दल काय संदेश देईल? गणेशोत्सव की आता या गणेशोत्सव आपले जे सण आहेत हे खूप लोपावत चालले आहेत. आपली मराठी माणसं फार दूर होत चालले आहेत. तर महाराष्ट्र परत एकत्र येण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याची गरज आहे. धन्यवाद. तो मित्रांनो, आपण अजून बघतोय जोगेश्वरी आर्टिस्ट, अर्थातच जोगेश्वरीचे आपले हे सगळे मित्रमंडळी आपल्या बरोबर आहेत. शुभंकर बीट्स बोला, जोगेश्वरी बीट्स बोला, आता जोगेश्वरी आर्टिस्ट. आजकाल आपण बघतोय जोगेश्वरीचं नाव दहीहंडी पथकामध्ये पण आहे आणि का आता आपण त्यांचा वादन आहे.
मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे गिरगावच्या राजाचे कार्यकारी सेक्रेटरी गणेश दादा लिंगायत. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या भागातलंच मंडळ आहे आणि आज तुम्ही त्यांना सदिच्छा भेट द्यायला आलेला आहे, काय बोलाल? खरं तर आनंदाचा क्षण आहे आज. आज एक वेगळा उत्साह आहे गिरगावमध्ये, कारण का अजून एक मंडळ जी गिरगावची परंपरा आहे की आम्ही गणेशोत्सव या क्षेत्रामध्ये आमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि पहिला मानाचा उत्सव म्हणून गिरगावचं नाव ओळखलं जातं आणि गिरगावातून या उत्सवाची सुरुवात झाली आहे. त्याचपैकी आम्ही सगळे एकत्र काम करणार त्यापैकी एक असं मंडळ म्हणजे खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्याला VP रोडचा राजा अशा नावाने संबोधलं जातं. आज या मंडळाचं 100व्या वर्षामध्ये पदार्पण झालं आहे आणि हे यांचं 100वं वर्ष आहे. शतक महोत्सव वर्षामध्ये जेव्हा आपण पदार्पण करतो तो उत्सव कसा असतो हा आमच्याशिवाय दुसरं अजून कोणी जाणू शकत नाही, कारण का जसं आज यांची 100वी होते तशी आमची 100वी पुढच्या वर्षी येणार आहे. आणि खरोखर ह्या 2-4 वर्षामध्ये खूपच आनंदाचे क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना विनंती करेन की नक्की या मंडळाला तुम्ही भेट द्या. पारंपरिक उत्सव कसा होतो आज सोशल मीडियाची जी धामधूम तुम्हाला पाहायला मिळते ती कुठेतरी बाजूला ठेवून खरोखर गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे याचं जर मूर्तिमंत उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही खोताच्या वाडी या मंडळाला भेट द्या आणि VP रोडचा रायाचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद. थँक्यू दादा. तो मित्रांनो आपण बघतोय पाटपूजन सोहळ्याचा हा बॅनर आणि त्याचबरोबर संतोष मंडळातल्या आणि 100 वर्ष नुकतीच झालेली आहे आणि आता सोहळा संपन्न पार पडलेला आहे. गिरगावचा VP रोडचा राजा आणि आपल्याबरोबर आहे तन्मय हरमनकर. तन्मय दादा नमस्कार. नमस्कार. 100 वर्ष झाली आहेत मंडळाला आणि त्याचबरोबर आपण बघतोय भरपूर आता मान्यवर मंडळी येणार आहे. प्रत्येकाला तुम्ही आदराने निमंत्रण दिलं आहे. कसा आहे आजचा उत्सव सांगू शकाल? म्हणजे मी ॲक्च्युली बोलायला एवढा मोठा नाही आहे, मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे. आता लहानपणापासून बघत आलो वाडीत पहिला म्हणजे सण गणपती, आपला दहीकाला, नवरात्र. वाडीत ॲक्च्युली खोताच्या वाडीत सगळे सण साजरे होतात, सगळे मिळून मिसळून असतात. आपला गणपतीचं 100वं वर्ष आहे, तसं दहीकालाचं 100वं वर्ष आहे आणि असा भेदभाव नसतो कोणामध्ये. सगळे म्हणजे आपलं बोलू नये असं, पण आपल्या अनेक कास्ट असतात, सगळे पण मिळून मिसळून असतो आणि सगळा उत्सव आम्ही एकत्र होऊन साजरा करतो. पण हे आता सगळं असं बघून वाटतं की खरं म्हणजे ना आता कधी ते लवकर दिवस येतात आहे गणेशोत्सवाला. हां ते तर आहेच, आम्ही पण वाट बघतोय आणि त्याबरोबर आमचा दहीकाला सराव पण असतो आणि आज संडे म्हटलं की रविवार म्हटलं की दुपारी सराव असतो ॲक्च्युली. अच्छा, आपल्या प्रॅक्टिस इकडेच होते का? हो. अच्छा, प्रॅक्टिस इकडेच होते. प्रॅक्टिस इथेच होते, पण गेल्या वर्षी आपला 99 होतं त्यावेळी चांगलं म्हणजे थोडं 100कडे चाललेलो म्हणून एक सेट केलेला. गिरगाव थीम होती अष्टविनायक, त्यातलं आपलं गिरगावचं गिरिजात्मक असं डेकोरेशन होतं. तर गिरगावचं गिरिजात्मकची जी आपली ह्याची हे आहे प्रतिकृती आहे ते तसं मंदिर इकडे उभारलेलं. ओके. तर त्यामुळे प्रॅक्टिस आपली जिथे गिरगावची माऊली बसते नवरात्र उत्सव मंडळ तर तिकडे झाली. खूप बरं वाटलं इथे येऊन पण आणि खूप म्हणजे म्हणतात ना एक कुटुंब आहे. आज आपण मराठी जी आपली भाषा आहे, जे आपलं कुटुंब आहे त्याचा एक म्हणतात ना आज एवढ्या या मोठ्या मोठ्या बिल्डिंग वाढत चालल्यात, पण एक म्हणतात ना अजून आपण आपली संस्कृती ह्या भागामध्ये टिकून ठेवली हे खूप विशेष आहे. साहजिक आहे. जसं आपलं म्हणजे आपण इंग्लिश कॅलेंडर बोलतो, पहिला सण आहे तो संक्रांत वगैरे सगळे तर साजरे होतातच. त्याबरोबर मी माझ्या मित्र स्वप्नील असे आम्ही गिरगावच्या पाडव्याचे पण कार्यकर्ते आहोत. तर लहानपणापासून इकडे संस्कृती उत्सव हे सगळं लहानपणापासून बघत आलो आहे. त्यामुळे जॉब म्हटलं की जॉब नंतर वाडीत जाऊन काहीतरी कामं असतीलच, पुढच्या सणाची वाढायचं बघत असतो आम्ही. स्वप्नील दादा ते आपले मित्र आहेत आणि चांगले एक ब्लॉगर मित्र आहेत ते आपले इकडचे. दादा काय सांगतो हा अनुभव तुम्हाला काय सांगतो? कारण का तुम्ही 8 दिवसाची वाट बघत असतो आम्ही. तर आपला पाडवा झाला, पाडव्यानंतर थोड्या दिवसांनी लगेच गोविंदाची प्रॅक्टिस कधी चालू होते त्याची वाट बघतो. त्यानंतर गोविंदा, गणपती, नवरात्र, दिवाळी. आमच्या इथे ख्रिश्चन कम्युनिटी पण येतात, तिथे आम्ही क्रिसमसचं पण काय ना काय चालू असतं डेकोरेशन. त्यानंतर मग 31st. पण खूप बरं वाटतं हो हे असं हे करायला बघायला आणि का म्हणतात ना आणि जन्माला आलं त्याच्यात खूप 100% खूप बरं वाटलं दादा. थँक्यू. सो फायनली मित्रांनो मी आता इथे माझा ब्लॉग संपवतोय. पण मी जेव्हा इथे पाद्यपूजनाला आलेलो खूप भक्तिमय वातावरण आहे, त्याचबरोबर जी आपली
ह्या भागाचं जे विस्थापन झालं आहे, म्हणजे आता भरपूर जण कोण बाहेर राहायला गेले आहे, पण आता त्या हिशोबाने सगळे आजी माझे कार्यकर्ते एकत्र आले. पण बघायला गेलं तर वातावरण पण खूप छान आहे. चांगलं वादन केलं ह्या जोगेश्वरी आर्टिस्ट ह्या बँजोने, आणि त्याचबरोबर खूप छान वाटतंय. तर तुर्तास मी हा व्हिडिओ माझा इथे थांबवतो. जाता जाता तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि या प्रत्येका व्हिडिओवरती प्रत्येका क्षणावरती मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.